प्रचार प्रसार केलेला आहे। पंढरपूरचे पांडुरंगाचे महान भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणासाठी साधूचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। जीवनात आल्यावर संसारात तो प्रत्येक जण संसार करतच असते, पण संसार करताना माणसाला आपल्या आपल्या उद्धाराचं साधन प्राप्त झालं पाहिजे आणि प्रत्येकाची ती धडपड आहे। पण प्राप्त करत असताना उद्धाराचं साधन आपलं काय आपल्या मनानं कधी आपल्याला कळत नसते आणि ते कळण्यासाठी साधूला शरण गेलं पाहिजे। पण साधू तरी आपल्याला सापडेल का? साधू तरी कुणाला म्हणावं? आणि साधूला शरण गेल्यावर साधूचा स्वभाव काय असतो त्या साधूचं लक्षण नामदेव महाराजांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आजच्या अभंगाद्वारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। विठ्ठला खाएंगे पिएंगे ऐश करेंगे एवढ्या पुरता देह मर्यादित नसताना त्या देहाची नश्वरता आपल्याला कळाली पाहिजे। देहाची नश्वरता कळते कधी? शरीरामधला एक एक अवयव गलित गात्र ज्या दिवशी होऊ लागला त्या दिवशी कळते आपलं शरीर आता थकालय, शरीर आपली साथ सोडणार आहे। ही शरीर साथ सोडणार आहे, शरीराची नश्वरता ज्या दिवशी कळाली त्या दिवशी आपल्या दिवसामधला वेळ निघून गेलेला असते आणि वेळ निघून जाण्याच्या आधी आपल्याला सावध झालं पाहिजे। पण हे सावधपणा संसारामध्ये आपल्याला होत नाही। संसारामधून सावध करणारा कोणीतरी जागविणारा आला पाहिजे आणि कोणीतरी संसारातून जागविणं त्याचं नाव आहे साधू, त्याचं नाव आहे संत। मला सांगा असा संत निरपेक्ष भावनेनं, कारण संत म्हणल्यावर संताची व्याख्याच काय? संताची व्याख्या सांगताना शंकराचार्यांनी व्याख्या केलेली आहे। सन्मार्गवर्तिनो इति संत तदरूपेण विद्या वृद्धये। सन्मार्गानं स्वतः चालतो, चांगल्या मार्गानं स्वतः चालून जगाला चांगल्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो, त्याचं नाव संत। संताची व्याख्या करताना दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी केलेली आहे। करी वृत्ती जो शांत तो संत जाना, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परिसज्जना केवी बाधू शकेते। ज्याच्या जीवनामध्ये उपाधी कधीच काहीच करू शकली नाही। आज प्रत्येक कलियुगामध्ये सर्वात जास्त अवडंबर कशाने मानले? उपाधी नाही, उपाधीनं अवडंबर मानले। एखाद्याला समजा आमच्यासारखा नवीन महाराज हरी भक्त परायण रघुनाथ महाराज, लोकांनी एव्हा पाया पडलं की आमची उपाधी वाढली, आपल्याला वाटते लोक आमच्या पाया पडालेत, पण ह्याच्यामध्ये बोलून जर गेला की आपलं संपलं काम, संपलं। ही उपाधी प्रत्येक माणसाला बाधत आहे, पण त्यालाच बाधत नाही ह्या उपाधीमध्ये मी ह्याच्यापेक्षा वेगळं आहे। जर मला येण्याचं कारण काय, मला जगाचं काम काय करायचंय, लोक उधारायचं काम काय करायचंय, ही जाणीव ज्याच्यापाशी बसलेली आहे त्याचं नाव साधू। विठाला लक्षण सोप्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी सांगताना सांगितलंय, तोची साधू ओळखावा देव तेथे जावा, देव तेथे जाणावा, देव तेथे जाणावा, साधू ओळखावा देव तेथे जाणावा, तोची साधू ओळखावा। कोणचा? तोची साधू ओळखावा, पण कोणचा? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा। कोणचा? दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी। भेद नाही त्याच्यापाशी, भेद नाही। आज प्रत्येक माणसापाशी, अहो आपण संसारिक आहोत
कितीही नंबर 1 चे आई वडील असतील, श्रीमंत असतील, नंबर 1 आहेत समजा, आता भरपूर आपल्यापाशी आहे, असं असतानाही जे आपल्या लेकराबद्दल आपुलकी आहे ते इतराच्या बद्दल आहे का? अजिबात नाही. संसारिक माणसाचा सिद्धांत आहे की नाही? आपण दुरून म्हणतो बघा, आमच्याकडे एक मन आहे, तुमच्याकडे आहे की नाही? परदुःख आहे तुमच्याकडे, परदुःख शीतळ म्हणतो आपण. दुसऱ्याचं दुःख बघलं की आपल्याला वाटतं काही नसते, पण पुढल्याच्या अंतकरणात काय खोचलंय. तसं ही भावना आपल्याकडे नाही, ही संसारिक माणसाच्या जीवात्म्याचा सिद्धांत आहे, पण ती भावना साधूकडे नसते. कारण ज्या साधूला स्वतःचा उद्धार झालाय त्याला स्वतःच्या उद्धाराबद्दल चिंताच नसते, पण ते जगाच्या उद्धारासाठी या ठिकाणी प्रस्थापित असतात. अतिशय सुंदर ह्या जन्माष्टमीच्या महोत्सवाच्या सप्ताहातला सर्वात सुंदर पर्व काय जर होऊन गेला असेल तर कालचा होता. संत मोतीराम महाराजाची आणि बाबाची जयंती. 2 महाराष्ट्रात जन्माला आलेल्या महात्म्याची या ठिकाणी एकाची पुण्यतिथी एकाची जयंती. मला तर वाटतंय पुण्यतिथी जयंती करालो, पण त्या पुण्यतिथी जयंतीच्या पाठीमागे त्याचा विचार, प्रचार, प्रसार सामान्य जीवाला झाला पाहिजे. संतांचा कार्य काय, संतांचा विचार, प्रचार, प्रसार जर आपल्याला होत नसेल तर आपण फक्त पुण्यतिथी जयंत्यापुरती मर्यादित ठेवायची गरज नाही. तसं पाहिलं तर साधू संताला एका एका ह्याच्या धर्मात बांधण्याची गरज नाही. पार पलीकडे गेले, ज्याची व्यापकता वाढली. मला काय म्हणायचंय, आपण लहान आहोत, आपली व्यापकता लहान आहे, आपल्याला आपल्या घरापुरतं जमतंय, आपल्या घरापुरती संकुचित विचार प्रणाली आहे, तुमची माझी प्रत्येकाची आहे की नाही? गावात समजा, एक उदाहरण देतो तुम्हाला, गावात उभा टाकल्यावर आपल्या घरापाशी आपण उभा टाकलो, मला सांगा आपल्या गावामधले घर आपल्याला एका दृष्टिक्षेपात दिसतेत का? एका दृष्टिक्षेपामध्ये आपले घर कुणाच्या गावात दिसणार? काय व्हावं लागेल? एका दृष्टिक्षेपामध्ये गाव जर दिसायचं असेल तर त्या गावातल्या बाजूच्या डोंगरावर जावं लागेल, तिथून अवलोकन करावं लागेल, तेव्हा आपलं गाव एका दृष्टिक्षेपामध्ये येईल. बरोबर आहे? त्याच्या पुढे सांगतो माणसाच्या जीवनातली व्यापकता वाढली पाहिजे. एका बोधडी, आमच्या बोधडी पुरतं मर्यादित धरू नका, आम्ही बोधडीचे महाराज आहो असं म्हणलं, एक विचार सांगतो तुम्हाला. बोधडीच्या बाहेर पडा. बोधडीच्या बाहेर पडला, बोधडी संपली किनवट तालुक्यामध्ये, कीर्तन संपलं, किनवट तालुक्याच्या बाहेर पडलाव, नांदेड मध्ये आल्यावर नांदेडच्या बाहेर पडलाव. आता एक सांगतो तुम्हाला, नांदेड जिल्ह्याच्या बाहेर पडल्यावर आम्हाला जर गाव सांगलं पाहिजे, आता कोणतं सांगावं? हा, आता लक्षात आलं तुमच्या. आता बोधडी सांगायची गरज, काय सांगावं लागेल? नांदेडचे हो. बोधडीमध्ये असताना नांदेड आलतं का? किनवट तरी आलतं का? नांदेड आलं कवा? नांदेडच्या बाहेर गेली. तुम्हाला तेच सांगायचंय. समजा आता आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्र सोडून जर दुसऱ्या राज्यात गेला तर गुजरात वगैरे, मध्य प्रदेश मध्ये जर जाणं झालं तर, कर्नाटक मध्ये जाणं झालं तर, कुठले सांगावं लागेल? महाराष्ट्र. आता आमचं गाव कोणचं? महाराष्ट्र. बोधडीत असताना कधी म्हणले माझं गाव महाराष्ट्र? कधी म्हणलं नाही. आणि जर योगायोगाने देशाच्या बाहेर जायचा सवाल आला तर कुठले हो? भारतातले. आता भारत देश माझा, पण हीच विचार प्रणाली बोधडीत जर राहिला असता तर झाली असती का? मला सांगायचा मुद्दा काय, ही विचार प्रणाली, जी संकुचित विचार प्रणाली वाढली कवा? आपल्या जीवनामधला विकास होत गेला त्या दिवशी वाढली. साधूच्या जीवनामधला ज्ञानाचा विकास वाढत गेला. ज्ञानाचा ज्या दिवशी माणसाचा विकास वाढत चलल त्या दिवशी हे जग साधूला आपलं वाटल. वाटलं नाही? माऊली काय म्हणले? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. वाढलं. आणि उदाहरण आहे, म्हणजे इतकं वाढल्यावर जेव्हा जग आपलं वाटतंय त्या साधूला काय वाटतंय? आणि आता कोण्या कारभाऱ्याला वाटणार नाही घरातल्या एका, की माझ्या घरामधलं एखादी लेकरू खोय, पांग, आंध किंवा अज्ञानी राहावा, असं कुणाला वाटतंय का? कुटुंब प्रमुखाला वाटत नाही. त्याला वाटतं बाबा माझ्या घरातले टामटूम राहावं, चांगले राहावं, बोलके राहावं, डोळस राहावं आणि समजा घर आनंदानं राहावं. हे घर प्रमुखाला जसं वाटतंय
तसे ह्या विश्वाचे घर प्रमुख म्हणजे साधू आहेत आणि त्या साधूला वाटतंय म्हणजे ह्या घरामधलं कोणीही आंधळ खुळ लंगड अपंग अज्ञानी नसू नये, हे त्या साधूला जे वाटतंय. ही साधूची विचाराची व्यापकता आहे आणि ही विचाराची व्यापकता ज्या दिवशी वाढली ना त्या दिवशी त्या साधूला माझं आणि तुझा हा भेद संपलेला असतंय. हा भेद नामदेव महाराजांनी प्रकर्षानं अभंगाच्या पहिल्या चरणात संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, तिचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. साधू तोर दाडा, साधू तोर दाडा, साधू तोर दाडा, साधू तोर दाडा. अपना मार्ग नाही तेथे, अपना मार्ग नाही तेथे. साधू तोर दाडा, साधू तोर दाडा, साधू तोर दाडा. माझा आणि हा तुझा भेद साधूच्या जीवन आणि हा भेद त्याच्या जीवनातला संपलेला असते. कसल्याही प्रकारचा कोणताही असू द्या, जसं नुसतं म्हणले अशातला भाग नाही, रंजले गांजले अशातला भाग नाही. एक सुंदर उदाहरण आहे, एक सुंदर उदाहरण. जगातली सध्याची रीत काय आहे? आताची सध्याची रीत जगातली काय माहितीये का? खूप मोठा एखादी माणूस महाराज झाला, आमच्यासारखा एखादी महाराज झाला, आहे की नाही, आपण आपला वारसा हक्क महाराजपणाचा कुणाला देवा? बोला जावा की, असं बोला की तुम्ही. म्हणजे ही रीत आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. आपला वारसा हक्क आपण आपल्या मुलाला देतो. मला सांगा, वारसा हक्क देताना, ज्ञानाचा वारसा हक्क देताना, परमार्थाचा वारसा हक्क देताना पात्रता पाहावा का नाही पाहावं? परीक्षे विने बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्यासे कोण जाणे. परीक्षाच नाही, पात्रताच नाही, बघली काही नाही. नाही हो, आमचा आहे. तुकाराम महाराजांना कडाडून विरोध केलाय. त्याला काय विरोध केला माहितीये का? संताचे आप्त नवती संत आहेत का? नाही. कोणीही कुठलाही कोणताही माणूस आला की आपला वारसा हक्क पात्र अपात्र न बघता आपण त्याच्या हवाली करण्याचा प्रयत्न करालो. बरोबर आहे. आणि समाजावर जगावर लादायची कोशिश करालो. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या इकडल्याच भागामधून तुम्हाला विचारायचंय, काल ज्या महात्म्याची जयंती होती त्या महात्म्यानं वारसा हक्क आपलं कुणाला दिलाय? बाबाची 128वी जयंती होती ना काल, त्या महात्म्यानं आपला वारसा हक्क कुणाला दिला हो? हालापेष्टा सोसल्या, स्वतः हालापेष्टा सोसल्या, स्वतः आधी काही निर्मिती नव्हती. आणि नारायणगडाच्या ह्याच्यावर सुद्धा सोडून धौम्य गडावर एक डोंगर निर्माण केला. हाल अपेष्टा सोसून समजे सवंगडी मिळविले, भक्त मंडळी प्रस्थापित केली, रंजल्या गांजल्याला संघ घेतलं, अज्ञानी मूड असणाऱ्या माणसाला जागविलं, त्याच्यामधली नवचैतन्यता तयार केली. आणि असं करून बाबांनी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून भगवानगडाची त्या ठिकाणी उद्घाटन केलं. खरं पाहिलं तर भगवानगडाचं नाव धौम्यगडच होतं आधी, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस नाव पहिलं ठेवलं की ह्या गडाचं नाव काय? भगवानगड. मला सांगायचंय तुम्हाला, एवढं समजा स्वतः तयार करून हवाली कुणाच्या केलं? भीमसेन बाबाच्या. बरोबर आहे की नाही? हे साधूचं लक्षण आहे महाराज, हे साधूचं लक्षण आहे. कारण हे पात्रता पाहून केलेलं काम आहे. पात्रता पाहून केल्याशिवाय करू बी नाही. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, पैठणचे शांती ब्रह्मनाथ महाराज.
ज्या नाथ महाराजांनी अतिशय प्रखरपणाने जगाला शांतीची शिकवण दिली आणि शांतीची शिकवण देताना देव मंदिरात बघला का लोकांमध्ये पाहिला? लोकांमध्ये पाहिला, रंजल्या गांजल्यामध्ये पाहिला, जे दलित होते, पीडित होते, शोषित होते, वंचित होते, अशामध्ये पाहिला. लोक म्हणले नाथ बाबाला वेड लागलो, स्वतःच पोरगच म्हणू लागलं नाथ बापाला वेड लागलो. काशीचे लोक म्हणले नाथ बाबानं धर्म बाटविला. बरोबर आहे. पण नाथ महाराजांनी आपल्या गावापासून सुरुवात केली, रंजल्या गांजल्या लोकांना जवळ घेतलं, त्या लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकली, घरावरच्या समोर तुळशीचं वृंदावन तयार करायला लावलं, पवित्रता जीवनामध्ये उभी केली, आचाराचं प्रदर्शन प्रस्थापित केलं. आणि त्या नाथ महाराजांनी सर्व करून, ज्या नाथ महाराजांनी रामायणाचं लिखाण केलं आणि लिखाण करता करता या देहातली यात्रा संपण्याच्या अगोदर एका मुक्या पोराच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं राहिलेलं कार्य तू कर. वास्तविक पाहता नाथ महाराजाच्या मुलाची पात्रता अपात्रता ह्याच्यामध्ये ते बसत होते की नाही? बसत होते. हरिपंडित बसत होते, पण तरीही दिलं का नाही? हे साधूचं लक्षण आहे, दिलं नाही. मला सांगा, गंगेच्या वाळूमध्ये खेळणारं एक समाजाचं लेकरू जर सहज उचलून घेते ती वृत्ती काय? आणि हे साधूचं लक्षण प्रकर्षानं आपल्याला जाणवलं पाहिजे. या कलियुगामध्ये आपल्याला प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येक जण म्हणतो की बाबा आपल्याकडे श्रीमंती आली, श्रीमंतीच्या आधारावर आपलं मूल्यमापन आपण करत असतो. आणि ते मूल्यमापन करत असताना मी पुढल्यापेक्षा काहीतरी वरचढ झालो पाहिजे. संसारिक माणसाची तीच भावना आहे प्रत्येकाची. आज मोठा होईल, मी मोठा होईल, मी मोठा होईल. होऊन होऊन किती मोठे, होऊन होऊन किती मोठे. त्याला काही लिमिट आहे का? त्याला काही लिमिट नाही. आपल्या जीवनामध्ये आपण किती मोठे होत चाल, आपलं कोणी नाव घेत नाही. जास्तीत जास्त किती पिढ्या? 1-2 पिढ्या. तिसऱ्या पिढीला तर ते फोटो बी कुठं जातंय की ते काय खरं नाही. बघा की, अहो सांगा आता, आमच्या नानानं या ठिकाणी संत मोतीराम बाबा महाराजाची समाधी ताणून ही केली. प्रकर्षानं ते आता जागा राहणार आहे इथं. ह्या गोष्टी आहे की नाही? इथं आहे का भेद? बघला का काही? जाती धर्माचा कशाचा भेद आला का? आज प्रत्येक जण जाती धर्मामध्येच आपण जर प्रत्येक साधूला गोवल्या गेलं, कारण साधूची शिकवण जगाला एक संघटित करण्याची शिकवण आहे, कुठंतरी बेबनावन भ्रम तयार करण्याची शिकवण नाही. तीच शिकवण नानांनी आपल्या झोल्याच्या गावामध्ये आणून बघा इथं मूर्ती बसली, इथं मूर्ती बसली, इथं समाधी स्थळ मांडलं. मग हे शिकवण जी आहे ती एक रूप एक संघटन करण्याची. साधूला मोठेपण का आलं? आपण आपल्या जीवनामध्ये म्हणालो, जीवनामध्ये माणसाला सत्संगतीची फार गरज आहे. कारण उगाच आपण कितीही जरी शिकलो तर आपल्या नुसत्या शिक्षणाला काही अर्थ. शिक्षण असावं पण संस्कारक्षम शिक्षण असावं, आई वडिलाची ओळख जाणीव असणारं शिक्षण असावं. आई वडिलाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे याची जाणीव असणारं जर शिक्षण राहिलं तर त्या शिक्षणाला खूप 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 किंमत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर असेल तर उग कसं असतंय, मग समर्थाच्या भाषेत सांगावं लागेल. विद्या उदंड शिकला, परिप्रसंग मान चुकतची गेला, मग तये विद्येला कोण पुसे. खूप शिक्षण शिकला पण प्रसंगाचं मान नाही, भान नाही, कशाचं काही नाही. अख्ख्या महाराष्ट्रभर आमचे नाना इथून फिरतात. आता नानाचं कौतुक का करायचं? आमच्या इकडे कीर्तनाला आल्यावर स्वतः आई वडिलाचं नाव त्या ठिकाणी काढतात, आवर्जून सांगतात की आम्ही कीर्तनाला किती वाजता गेलो तरी आमची आई आज बी वाट पाहते. किती बी असेल हो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईची किंमत कधी कळत्या? नंतर कळत्या. पण त्या आईचं महत्व प्रत्येक कीर्तनातून आई वडिलाचं महत्व प्रस्थापित करणं ही जाणीव असली पाहिजे. नाही एका गावाला गेला दुसऱ्या महाराज गेला, काही 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 ठिकाणी असते बघा. म्हणून तर एका ठिकाणी मला वाटतं तुकडोजी महाराजच म्हणले आहे की नाही, वरी तोंड करून निघाला काशी आणि घरी रांडा पोरं मरती उपवासी. आपले कर्तव्य, आपला धर्म, आपले कायदे, आपल्या गोष्टी, आपलं कर्तव्य आपण टिकून ठेवलं पाहिजे. संसारिक माणसानं आपण तर टिकून ठेवलं पाहिजे. संसारिक नसतानाही नानांनी ते टिकून ठेवले. आपण आपले संसाराचे कर्तव्य आपण ठेवत नाव, शेवटी कुणाचं हे फजिती होणार आहे? आपण आपला धर्म सोडावा का माणुसकीचा? आपले मूल्य सोडावं का आपण माणुसकीचे? नाही सोडले पाहिजे.
नाही सोडली पाहिजे. अहो आपण आपली जर जागा सोडला, आपण आपला जर धर्म सोडला, तर आपण आपली ताकद कमी करून घ्यालो, आपण आपला क्षय करून घ्यालो. मला एक तुम्हाला सांगायचंय, कमळाचं फुल उगत आहे कशामध्ये? कशामध्ये? कमळाचं फुल कशात असते? त्याची जागा पाण्यात. हा बोलत जा, पाण्यात. ते कधी उमलतंय हो? कधी उमलतंय? सूर्याचे किरण पडले तरच. सूर्याचे किरण जर नाही पडले तर ते उमलत नाही. आता एक सांगतो, विचारतो तुम्हाला, सूर्याचे किरण पडल्यावर कमळाचं फुल उगतंय. दोन गोष्टी इथं प्रकर्षाने जाणवतात. पाणी म्हणजे जलतत्व आहे आणि सूर्य म्हणजे अग्नितत्व आहे. जलतत्व आणि अग्नितत्व एका ठिकाणी येते का? नाही येत. एकतर अग्नी किती पेटला तर पाणी टाकलं किती विजते, बरोबर आहे. खूप गोष्टी अशा आहेत, एक विश्लेषण विवरण करा, आपण विवरण केलं पाहिजे त्या गोष्टीचं. पण एवढं मात्र नक्की आहे, कमळानं पाण्याची जागा सोडली नाही म्हणून ते कमळ सूर्याच्या किरणावर बरोबर जगत असते. कधी? लक्षात ठेवा, त्यानं जागा सोडली नाही तवर. त्याचा धर्म आहे की माझा धर्म काय, मी पाण्याच्या ठिकाणी आहो, आता जागा सोडायची मला गरज नाही. ऐका, म्हणजे कमळाच्या फुलाला पोषक असं सूर्यकिरण आहे, तेच कमळाचं फुल उचला आणि जमिनीवर टाका, जमिनीवर टाका. आता तेच सूर्य पोषक असणारा काय होईल? काय होतंय? लक्षात आलं तुमच्या? का झालं असं? जागा सोडली. बाबा, जे सूर्याचा प्रकाश मला पोषक होता, पण कधीपर्यंत? त्या जागा नाही सोडला तोपर्यंत, आपला धर्म नाही सोडला तोपर्यंत. जागा सुटली की ते घातक झाला, तेच माझा वैरी झालाय, तेच वैरी झाला. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला, सर्वात मोठं रामायणातलं एक उदाहरण आलेलं आहे, गजेंद्र मोक्षाचं. गजेंद्र मोक्षाचं उदाहरण सांगतो एक. गजेंद्र म्हणजे हत्ती आणि त्याच्यातला नकर म्हणजे ते मगर, बरोबर आहे. एक सांगा, हत्तीमध्ये बळ जास्त का त्या मगरीत बळ जास्त आहे? हत्तीमध्ये जास्त आहे किंवा मगरीत आहे? हत्तीमध्येच बळ जास्त आहे, बरोबर आहे. तरी भी एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीचा साधा पाय त्या मगरीनं धरला तर हजारो वर्ष त्याचं युद्ध चाललं, त्या मगरीच्या तोंडातून त्याला पाय काढून घेता आला नाही. ह्याचं कारण काय? कारण हत्ती हे भूचर प्राणी आहे आणि मगर हे जलचर प्राणी आहे. कारण त्याचं वास्तव्य कुठं आहे? पाण्यात राहायचं आहे. तेच हत्ती जर मगरीनं जमिनीवर येऊन त्याला पाय धरला असता तर त्या हत्तीनं तर तवाच तुडीला असतं त्याला. त्या मगरीनं स्वतःची जागा सोडली नाही, पण हत्तीनं स्वतःची जागा सोडल्यामुळं हजारो वर्ष मगरीच्या तोंडात पाय राहावा लागला. मला सांगा, हे हत्तीचा धर्म नव्हता, त्यानं ते धर्म सोडला, तिथं गेला. तुम्हाला समजायला सांगतो, आपण धर्माच्या गोष्टी करतो, पण धर्म ते नाही. जे रंगामध्ये विभागलाय ते धर्म नाही. आपल्या जीवनामधले तत्व, आपले कायदे कानून, आपल्या जीवनातलं राहणीमान, आपला आचार, आणि आपला आचार जर आपण सोडला तर आपला धर्म चुकला. आपला धर्म चुकल्यावर कशाची अपेक्षा करायला आपण? रोज हरिपाठामध्ये म्हणतो आम्ही की बाबा आमचं भजन चांगलं आहे, आमचं कीर्तन चांगलं आहे, आमचं श्रवण चांगलं आहे, आम्ही परमार्थी खाव. पण आम्ही परमार्थी खाव तर परमार्थाचा सिद्धांत सांगत असताना ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेला आहे, आपण जर आपल्या जीवनामध्ये हरिपाठ परिपूर्ण झाला, ऐका, हरिपाठ परिपूर्ण झाला, त्याची फलश्रुती सांगितल्या. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, सांग कर्म जोड. नुसतं भजनच म्हणू नका, आपण मी श्रवण करणार आहोत. आपल्या जीवनामध्ये मी काही भक्ती करत असेल तर वरच्या अंगाची भक्ती नसली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कर्म सांग आहेत का? आपलं देणं सांग आहे का? आपलं घेणं सांग आहे का? आपलं पाहणं सांग आहे का? आपलं करणं सांग आहे का? आपला व्यवहार सांग आहे का? समजा गोष्टी सांग ह्या शब्दाचा अर्थ आहे चांगला. आणि हे चांगलं जर नसेल तर मग पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा कसा? नाही. तेच तर सांगाले, ज्या साधून आपलं जीवन व्यतीत केलं
जगासाठी झटले. त्या साधून जगासाठी झटताना आपले नैतिक कर्म विसरले नाहीत, नित्य कर्म विसरले नाहीत. निषिद्ध कर्म तर जवळच आले नाहीत, पण नित्य कर्म कधीच विसरले नाहीत. नाही ते एक वही आहे बघा, काही काही लोकांना एक असते बघा, एकदा जटा वाढवायच्या, अंगावर भगवं घ्यायचं आणि एकदा सिद्ध रूप प्राप्त करून घ्यायचं. ऐका, सिद्ध रूप प्राप्त करून घ्यायचं, मोठं व्हायचं, आणि मोठं झालं की वाटे आता मला कशाची काही करण्याची गरज. ते म्हणायत बघा, सिद्ध होनी बैसला, दासबोधात आहेत, सिद्ध होनी बैसला दृष्टीनानी साधनाला, मग तया सिद्धपणाला कोण कुसे. थोडं काही आलं मोठा बागुलबोळा करायचा आणि लोकांना फसवेगिरीमध्ये जर भोंदू लागला, ते साधूचं लक्षण, ते साधूचं लक्षण नाही. नाहीतर तशीच फसवेगिरी भरपूर झाली. काय आहे बघा, गाडगे महाराजाच्या काळामध्ये गाडगे महाराजाचं एकच काम होतं. तेच काम काय होतं? आणि संतांचं खरं काम काय माहिती आहे का? आधी केले मग सांगितले. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. म्हणजे जे आधी केलं तेव्हाच लोकांना सांगण्याची परिभाषा आहे, तेव्हाच सांगण्याची परिभाषा आहे. आणि उगा एखादी शिक्षक विद्यार्थ्याला शिकवालाय आणि शिकिता शिकिता शिकिता, पोरहो ह्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं शिका, पण शिकत असताना आपल्या जीवनामध्ये एकही व्यसन अंगाला लागू देऊ नका. कळालं ना तुम्हाला? एकही व्यसन अंगाला लागू देऊ नका. व्यसन घातक असते, शरीराचा नाश करते. शिक्षक शिकवा बोलता बोलता. कळालं ना? काय प्रभाव पडेल लेकरावर? पडेल का? नाही. मी तुम्हाला एक प्रकर्षण सांगतो. आमच्या गावामधला एक जण काय म्हणला होता, मला म्हणलं काय बाबा, म्हणला तुम्ही तर लहानपणापासून 2002, 3च्या 4च्या 5च्या गोष्टी आहेत. आमच्या सोबत लहान 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 लेकरं शिकायचे. आम्ही बी नवीन शिकायला, भजन शिकायला सुरू केलं. एक जण म्हणला, शिक्षक म्हणला, काय म्हणला, समजा गाव तुम्ही आता काय म्हणला नेबळ करून टाकलं म्हणला, गावातली विरश्री घातली म्हणला तुम्ही. कस काय गडी? काय म्हणला, आता एवढी एवढी लेकराच्या हातात टाळ दिला म्हणला, काय गावाचं भविष्य आहे गडी म्हणला. मी कोण आहे ते तुम्हाला नंतर जाताना सांगतो. आमच्या गावात काय गावाचं भविष्य राहील गडे म्हणले, एवढे 10-12 लेकर आता हे शिकता शिकता. मी म्हणलं बा, गावाचं भविष्य मी काय सांगू शकत नाही, मी काय भविष्यकार नाही, पण एवढं सांगतो, ज्याच्या हातामध्ये टाळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यानं भजन म्हणालाय, किमान त्यानं कुठं पदावर लागलाही नसेल पुढे भविष्यामध्ये, पण एवढं सांगतो, गावातला उत्तम दर्जाचा नागरिक मात्र नंबर 1 बनू शकतो, निर्व्यसनी नागरिक बनू शकल. ही संस्काराची खाण आहे संप्रदायाची. बरेच दिवस त्याला मी तिथंच प्रश्न केला, बाबा तू शिक्षक आहेस, पण मला आपल्या गावाचं सोडून दे म्हणलं. तुमच्या वर्गामध्ये मुलं किती आहेत? मुलं किती आहेत त्याने सांगितलं. त्यावेळेस 40 मुलं आहेत आमच्या वर्गात. तुमच्या इकल्या तोंडामध्ये एक गुटखा आहे, इकल्या तोंडामध्ये एक गुटखा आहे. हे दोन्ही गुटके खाता 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 तुम्ही लेकराला काय मार्गदर्शन करत असाल बाबा म्हणलं. आणि हे लेकर काय शिकतील पुढे भविष्यामध्ये? हे लक्षण आहे का शिक्षकाचं? हे लक्षण आहे का? लक्षण नाही. म्हणून साधूच्या जीवनात बघा तुम्ही, साधं एकनाथ महाराजांच्या जीवनातली गोष्ट आहे. एका आईनं एका मुलगा लई गोड खायलाय म्हणून एकनाथ महाराजाकडे आणलं. बरोबर आहे. एकनाथ महाराजाकडे आणलं आणि सांगितलं, महाराज आमचा मुलगा जास्त गोड लई खायलाय, त्याला लईच गोड खायची सवय आहे, त्याला काहीतरी उपाय करा आणि तुम्ही काहीतरी सांगा. त्या मावशीला सांगितलं 15 दिवसाला घेऊन ये. 15 दिवसाला घेऊन ये म्हणल्यावरती 15 दिवसाला मावशी घेऊन आली आणि तिला सांगितलं एकनाथ महाराजानं, त्या मुलाला घेतलं बा आणि त्याच्या डोसक्यावर हात फिरला, बाबा जास्त गोड खाणं शरीरासाठी घातक असते आणि उगा गोड खाऊ नको, जास्त गुळ खाऊ नको. त्या मावशीला सांगितलं घेऊन जाय. ती म्हणली एवढंच का म्हणली उपाय? हो म्हणली एवढंच सांगलं. मग 15 दिवस लावलाव का म्हणली. एकनाथ महाराजांनी सांगितलं, मी 15 दिवसाखाली स्वतः गुळ खात होतो. मी स्वतः खात असल्यामुळं त्यावेळेस मी त्याला मार्गदर्शन करू शकलो नाही. मला 15 दिवस आधी गुळ सोडावं लागला खाणं, त्याच्यामुळे मला त्याला सांगायचा अधिकार आलाय. हे साधूच्या जीवनामधलं लक्षण आहे, ज्याच्या जीवनामध्ये आधी केले मग सांगितले. आणि आज वास्तव आहे. तुम्हाला सांगतो, आता आमच्या गावातले बी विचारतो, 2004-5 ला प्रश्न केलेल्या त्याच मुलाला, बारके बारके आमच्या संघ शिकणारे मुलं होते,
7-8-10 मुलं होते. आजच्या घडीला ते 7-8-10 मुलं नंबर 1च्या नोकरीला तर लागलेतच. कोणी डॉक्टर आहे, कोणी पोलीस मध्ये लागलंय, कोणी चांगला व्यावसायिक झालाय, कोणी शिक्षक झालेत, 2 जण शिक्षक झालेत. आणि एवढं होऊन ते सर्वजण निर्व्यसनी आहेत. ही संप्रदायानं खाण तयार केलेली आहे. कोण्या एका रघुनाथ महाराजांनी तयार केली नाही, ती संप्रदायाने केलेली खाण आहे. मग आता ज्या गोष्टी तुम्ही संप्रदायामध्ये त्याच मुलाला आज आपण कुठेही द्यायला बोला, एखाद्यास म्हणलं तुला लहानपणी शिकायला कोणचा आहे ते बरोबर म्हणते, बरोबर म्हणते. मला काय सांगायचंय की हे सांगताना आपण जगावर प्रभाव जर चांगला पडायचा असेल तर साधूनं आपलं जीवन काटेकोरपणे अंमलबजावणी केली. जीवनामध्ये कशाचा लवलेश अंगाला लागू दिला नाही आणि लवलेश लागू न देता निरपेक्ष वृत्तीनं जगाचा उद्धार करण्याची भावना ठेवली. म्हणून जगात ह्या घडीला कलियुगात सर्वात मोठं स्थान कुणाला आलं? 3दा वर्णून सांगले नामदेव महाराजांना, 3दा अभंगाच्या 2ऱ्या चरणात. साधू थोर सांगितलंय, 3दा उच्चारले, थोर थोर थोर. 3दा सांगायचं काय गरज आहे? आपल्याकडे एक म्हण आहे बघा, काय? त्रिवार सत्य, सत्य सत्य सत्य, आहे की नाही? म्हणजे सांगताना ठोक सांगितलंय, गरजून सांगितलंय, आरडून सांगितलंय की ह्या कलियुगामध्ये सर्वात मोठं सर्वात थोर म्हणजे कोण आहे? साधू आहेत. मग तुमचं आमचं सामान्य माणसाचं काम आहे त्या साधूला अनन्य भावानं शरण जाणं, त्याचा सहवास गणणं. काही माणसाला असा विचार आहे की साधूच्या सहवासात राहिलं म्हणजे मी मुक्तीला पात्र झालो काही. साधूच्या सहवासात राहिल्यानं मुक्तीला पात्र असतील की नाही की, पण साधूच्या विचारात राहिल्यावर मात्र मुक्तीला पात्र आहे. साधूच्या विचाराचं दर्शन झालं पाहिजे, सहवासाचं दर्शन नको घडू दे, नको घडू दे. कासवाचं उदाहरण देताना रामायणामध्ये सुंदर उदाहरण आले. दृष्टीने देखता सावधान, जेवी कुर्म पिल्ल्यासी अमृतपान, दृष्टी तरताची जाण उल्लंघन त्याशी घडे. कासविनीचे पिल्ले दूर असते, पण त्या कासविनीच्या पिल्ल्याला जर त्याचं पोट भरायचं असेल तर केव्हा पोट भरतय? दृष्टीला दृष्टी जरी आपली लागली तरी खूप. आणि माऊलीने पसायदानामध्ये सांगितलंय, द्रष्टा द्रष्ट. याचा अर्थ काय? साधूच्या विचाराचं दर्शन घ्या. साधूच्या विचार जर आपल्या जीवनामध्ये उतरला तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनामध्ये काही कमतरता कशी भासणार नाही. जीवना संसारातला उद्वेग, दुःख, संशय, चिंता ह्या गोष्टी संपून जातील ह्या साधूच्या विचाराचं दर्शन घेणं. साधूचं त्रिवार सांगितलं, साधू समजात मोठा आहे, मोठा आहे. मला तुम्हाला सांगायचंय, आपण हरिपाठामध्ये रोज म्हणतो समबुद्धी घेता शमदमा वैरी. एकदा काय झालं मला आठवलं म्हणून सांगा बरं. तुम्ही म्हणताल आपले आपलंच मांडायला काय की आपलं आपलं मांडू बी नाही, पण एक उदाहरण म्हणून आठवलं मला. काय झालं, आम्ही आमच्या गावामध्ये मंदिरावर रामायणाची पोथी होती. पावसाळ्याचे दिवस होते. रामायणाच्या पोथीहून सांगून उठल्या 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 एक जण सांगणारा माणूस बाहेर आला. आम्ही बाहेर बसला होता. ते सांगणारा पोथी सांगून उठला आणि उठल्या उठल्या बाहेर आला. एक जण वाचायला होता, एक जण सांगायला होता. बाहेर आल्याच्या नंतर दुसरं जोडी बसली. आम्ही बाहेरच बसले असताना ते बाहेर जाऊन बसले वट्यावर, एका वट्यावर बसले. वट्यावर बसल्या बसल्या एक मोठी इंगळी निघाली. इंगळी, एवढी इंगळी निघाली आणि ती इंगळी त्याच्यापासून जवळून जात होती. त्याच्यातलं एक जणानं सांगणाऱ्यानं मला बोलले, त्याला मला म्हणले, ओ रघुनाथ महाराज तिथं एक इट आहे म्हणे, इट इकडं आणा. नाही बा, इट कशाला न्यायचे? म्हणला घाला हिला. काय? इंगळीला मारा. मी म्हणलं तुम्ही इट आणायला लावलं, मी काय म्हणून मारू? तुमचं तुम्ही बघा. त्याला सांगितलं, बाबा आताच तुम्ही पोती सांगून उठलाव किंवा म्हणलं, आताच पोती सांगून उठलाव म्हणलं, लगेच इंगळी निघाली की लगेच त्याला इट घालायला तयार व्हा म्हणलं. खोटी गोष्ट नाही बरं. नारदाच्या गादीवरून खोटं बोलायचं नाही. कोण आहे ते तुम्हाला सांगतो पुन्हा, मला फक्त विचारा.
असं म्हणल्यानंतर लय झालं म्हणला, ते सांगायच्या वेगळे असतात म्हणला, बोलाचीच भात बोलाचीच कडी सांगायचं असते वेगळं म्हणलं इथं. मग हे तर असे आपल्याला मारून टाकते ना म्हणे. त्यानं घेतली इट घातली. मग त्याला सांगितलं असं नाही, तुमची परीक्षा बघायसाठीच तुमच्यापाशी आलती म्हणलं. ती उगं सांगताना व्यासपीठावर खूप मोठ्या गोष्टी सांगायला म्हणलं, ती तुमची परीक्षा घ्यायसाठी आलती आणि आता असलं करू नका. मग त्याला थोडं सांगल्यावर म्हणला बरोबर आहे म्हणला, ते बरोबर आपली परीक्षा घ्यायसाठी चालता. ऐका, 5 मिनिटाला दुसरी इंगळी निघाली आणि बरोबर त्याच्यात तिथं गेली. भाकड कथा नाहीत बरी. ती दुसरी इंगळी त्याच्यापाशी गेल्यावर त्याच्या पहिल्या माणसानं जी मारली की नाही, त्याच्या लक्षात आलं आता आपण मारायची नाही. त्यानं काय सांगितलं, त्याच्या बाजूला दुसरा बसला होता, ती इट घे म्हणला आणि तिला मार म्हणला. त्यानं म्हणला तू का नाही, आपल्याला रघुनाथ महाराजांनी सांगितले मारायची नाही. ते दुसऱ्यानं ती इट घेतली मारली. त्याला सांगितलं तुकाराम महाराज म्हणायत म्हणलं, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे. एखादी व्रत लोकाला करायला लावा तुम्ही, त्याच्यातलं अर्ध तुम्हाला पुण्य येतंय. आणि मोडविता बरोबर आहे. तुम्ही एक गोष्ट करू नका स्वतः, पण दुसऱ्याला जर करायला लावाला म्हणल्यावर त्याचं पाप तुम्हाला लागतंय. ते दुसऱ्याला मारायला लावलं, त्याला सांगितलं तुम्हाला पाप बी आता बी लागलं. मला काय सांगायचंय, मोठमोठ्या व्यासपीठावरून चांगल्या पद्धतीनं सांगणं खूप सोपं आहे हो. जीवनामध्ये आचरण उभा टाकणं खूप अवघड आहे. आचरणाची लई मोठी गरज आहे. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पार पावी जेते. खूप सोपं आहे सांगणं. येईल का? रोज हरिपाठात म्हणाला समबुद्धी घेता समान श्री आणि शमद मावैरी हरी झाला. ही समानता आपल्या जीवनामध्ये उभी टाकल का? रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामधली घटना आहे की रस्त्यानं पाण्यात वाहत जाताना एक विंचू वाहत जाऊ लागला. ते काढण्याचा प्रयत्न करू लागले. काढताना तुमच्या माझ्यासारखा एक माणूस म्हणू लागला, खाय येड्याव म्हणला, ते तुम्हाला चावालंय, डंक मारालंय, तुम्ही त्याला काढायचा प्रयत्न करायला. त्यावेळेस परमहंसानं सांगितलं, रामकृष्ण परमहंसानं, बाबा मी माझा धर्म चुकवायची गरज नाही. माझा धर्म काय? वाहत चाललेल्या मुक्या प्राण्याला काढण्याचा माझा धर्म आहे, वाचविण्याचा. आणि ते त्याचा धर्माचं काम करायला ते चावाय, संरक्षण करायचं बघालंय. ही साधूची वृत्ती आहे. म्हणजे समानतेची वृत्ती ज्याच्या जीवनामध्ये उभा टाकली. तुम्हाला सांगतो, भगवान बाबाच्या जीवनामध्ये कितीतरी असे प्रसंग आहेत ज्याने लहान उच्च नीच काहीच पाहिलं नाही, समजायला समान जागा दिली. एक माणूस असा होता तुमच्या इकडल्या काळामध्ये, पाथर्डी तालुक्यामध्ये, त्या काळामध्ये काना भिल्लाच्या टोळ्या होत्या, कान्या भिल्ल्याच्या. आणि त्या टोळीमध्ये एक सरदार होता आणि त्याच्यामध्ये जयसिंग बोर्डे नावाचा भिल्ल समाजाचा माणूस होता. जयसिंग बोर्डे. एका गावामध्ये बाबाचं कीर्तन होतं. बाबाचं कीर्तन झाल्यावर बाबा त्या दिवशी त्या गावात मुक्कामाला होते. मुक्कामाला असताना रात्रीच्या 2च्या प्रहरामध्ये गावामध्ये दरोडा पडला. आणि बाबा संग एक मला सांगायचंय, भगवान बाबाला एक आपण नाव लावतो काय, राष्ट्रसंत, राजयोगी म्हणतो ना आपण, राजयोगी संत आहेत. त्याचं कारण काय? कीर्तनकार होते पण हातात काय राहायचं? बंदूक राहायची. 2 बाराची बंदूक होती. ह्या 2च्या दरम्यान दरोडा पडला. एका शेठ, मुठ्ठा शेठ काहीतरी असं त्यांचं नाव. दरोडा गावात पडल्या चाहूल लागली. लोकांना आपले आपले घर लावून घेतले समजे. लोक बाहेर निघायला तयार नाही. अशा परिस्थितीत भगवान बाबांनी स्वतःची बंदूक काढली आणि दरोड्याच्या दिशेनं पळाले. 2 बार उडले. लोक पळून गेले. दरोडेखोर दाखवा पडला नाही. पण ते पळून गेल्याच्या नंतर बऱ्याच दिवसाला एका गावामध्ये भगवान बाबाचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तन असताना जवळूनच त्या भिल्ल समाजाचं एक गाव लागलं. जवळच बाबाला असं वाटलं की बाबा आपण ह्या भिल्ल समाजाला जाऊन मिळालं पाहिजे, भेटलं पाहिजे. ज्या माणसानं त्यावेळेस दरोडा टाकला त्याच्यामध्ये भगवान बाबाला एक माणूस हातात सापडला, पण ते मात्र पळून गेला. सापडल्या तर तेच माणसाचं गाव लागल्यावर भगवान बाबा त्याच्या गावात गेले, त्याच्या घरापाशी गेले. घरापाशी गेल्यावर त्याला सांगितलं, म्हणले त्यावेळेस सुटलास म्हणले तू. त्याचं नाव होतं जयसिंग बोर्डे, भिल्ल समाजाचं. त्यावेळेस सुटलास म्हणले, तुझ्या बापाची काहीतरी पुण्याई होती मायबापाची म्हणून सुटलास. मनगट हातात धरलं. खरं खरं सांग म्हणला, त्याच वेळेस तुझ्यासोबत कोण कोण होते? बघा, महात्म्याचा हस्त लागला शरीराला. लागता महात्मयाचा हस्त संगम, प्रपंचची होय परब्रह्म.
उपरती आली. आणि तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी माणसाच्या जीवनात उपरती आली त्या दिवशी आपण केलेलं पाप संपत असते. उपरती आली त्या जयसिंगाकडं. उपरती आल्यावर त्याला वाटलं मी सांगायला पाहिजे होतं बाबाला. गावात कीर्तन चालू होतं, पण बाबाला सांगितलं आम्ही कुठे येऊन बसावं, आम्हाला तो कोणी जवळ घेत नव्हतं. कारण त्यावेळेची परिस्थिती तसली आहे. चांगली चांगली माणसं पुढे येऊन बसायचे बाहेर. ते मात्र बाजूला बसून बाबाचं कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकताना तन्मय अवस्था झाली. आणि तन्मय अवस्थेमध्ये जे 4 शब्द कानावर पडले त्याच्यामध्ये सर्वा भूती सम शरीराचा भ्रमणेने कदा शरीराचा भ्रमणेने कदा शरीराचा भ्रमणेने कदा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा शरीराचा भ्रम नेणे कदा. शरीराचा भ्रम आपल्याला वाटतंय आपलं शरीर डाम डोल सुंदर सौंदर्य चांगलं असलं पाहिजे, शरीर सजलं पाहिजे. शरीर सजू नये अशातला भाग काय बघा. एका ठिकाणी सांगितलं, समर्थान दासबोध सांगितलं, शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज परी अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवी. सजू नये अशातला भाग नाही, पण ते सजिल्यावर त्याच्यातलं अंतकरणातलं चातुर्य तर पाहिजेत. नाही तर वरी वरी दिशे वैभवाचे ना अंतरी पोतळे नरकाचे. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नाही. शरीराचं आहे. ज्या शरीराकडे आपण खूप आपुलकीनं आदरानं पाहालो त्याच शरीरामध्ये आया पडल्यावर सुद्धा त्याच्यातल्या आया काढू दिल्या नाही असा साधू. शरीराचा भ्रम नेणे कदा. मी कुठं बसलो, कशा अवस्थेत हाव, कोण्या ठिकाणी पडलो, कोण्या तिथीला गेला साधू, ह्याला काही नाही. साधूच्या जीवनामध्ये परकीय आपलं परकेपणाचं स्थान ज्याच्या जीवनात कधी शिवलं नाही. माझं शरीर खूप चांगलं आहे, माझ्यापाशी आता कोणी आलं नाही पाहिजे, दुर्वा माझ्यापासून, असं म्हणणं नाही. ही भावना नाही साधूची. कारण शरीराचा भ्रम नेणे कदा. एक उदाहरण म्हणून सांगतो. आपण शरीरावर प्रेम केलंय, साधून शरीर फक्त साधन म्हणून वापरले. साधून शरीर फक्त साधन म्हणून वापरले. प्रसिद्ध कथा आहे भागवतामध्ये जड भरत राजाची. जो जड भरत राजा पहिल्या जन्मामध्ये हरणीच्या गर्भाला गेला, त्याच्या पुढल्या जन्मामध्ये मात्र त्यानं ठरलं एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलं. पुढल्या जन्मामध्ये 9व्या नंबरला जन्माला आलं. गरीब परिस्थिती होती, पण त्यानं एकच ठरलं गेल्या जन्मामध्ये हरणाचं पिल्लू म्हणून अंतिमती सोगती. तिकडे गेलो बाबा आपण, आता पुढल्या जन्मात मला बोलायचं, कुणाचा लोभ धरायचा नाही. उग मायबापानं त्या भावानं काय काम लावलं की उग शेतामध्ये जाऊन राहायचं, मयावर राहायचं, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं, डामडोल तगड शरीर, उघडा बोंब, असा मस्त उग. पण त्याने एकच ठरलं बोलायचं कुणा संगच नाही. बोललं की काय होतंय, आपलेपणा परकेपणा येतंय. आणि मग मात्र हे सुद्धा मला इथंही बंधन येईलच. हे बंधन आपल्याला प्रत्येक ठिकाणी गाठालंय. हो, कुणाला वाटणं गेलंय मला मुक्ती राहावं, कुणाला वाटणं गेलंय. आपण प्रत्येक जण कशात आहोत, बंधनातच पडलेले आहो. बंधनात तुम्ही असू द्या, मी असू द्या, प्रत्येक जण आपल्याला या बंधनातून तुटून जायचंय. पण ते बंधन हाताने तोडायची आपल्याला हेच नाही.
जसं ते भुंगा त्या फुलामध्ये राहतंय, त्याची ताकद आहे खूप, लाकूड कातराची ताकद आहे, पण ते काय निघू शकत. ही आपली तुमची माझी प्रत्येकाची गत झाली. काय झालं, एका देशामध्ये राज्य सरकार कायापालट झालं, क्रांती झाली, आणि क्रांती झाल्यावर दुसरं सरकार अस्तित्वात आलं. कोणतं सरकार लवकर अस्तित्वात येईल आणि कधी काय कोणत्या योजना आणल काय सांगायचं ना बरं. आहे की नाही, लोकांना रुजविण्यासाठी किती काय योजना आहे त्याला काय सांगायचं मत. तसं एक सरकार पडलं, आलं, दुसरं आलं, त्याने सांगितलं बा आपलं सरकार आलंय, पण आपण लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. काय देवाव काय देवा काय देवा काय देवा, प्रधानाला बोललं, समजायला बोललं, काय देवा सांग. राजेसाहेब तुम्ही अधिकारी आहो, काय द्यायचं द्या. राजाने सांगून दिलं काही हरकत नाही म्हणले. माझं सरकार आल्यामुळं आज देशामधले जेवढे तुरुंग आहेत तेवढ्या तुरुंगामधल्या कैद्याला मोकळं करा. राजाने योजना आणली, मोकळं करा. प्रधान हुशार होतं, म्हणला हे तर समजा मोठी अवघड गोष्ट झाली. समजाला कैद्याला मोकळं केल्यावर तर उद्या समजा आकांड तांडव माजल, समजा देशामध्ये गदारोळ होईल. थांबा थांबा म्हणला, एवढं मोठं फरमान सोडू नका, एवढंच करा. तुम्हाला हे सोडायचं सोडा, एकच करा म्हणले. प्रत्येक तुरुंगामध्ये तुम्ही स्वतः हजर राहा आणि त्या ठिकाणी असा असा कार्यक्रम घ्या आणि त्या ठिकाणी त्या लोकांना विचारा तुम्हाला सुटायचंय का. काय हरकत नाही म्हणजे. एका भल्या मोठ्या तुरुंगामध्ये प्रधानानं सांगितलं, कार्यक्रम आयोजित झाला, राजा आला. आदल्या दिवशी समजीकडे बोर्ड लावण्यात आले, तुरुंगातल्या समजा कैद्याला सांगितलं उद्या आपल्या तुरुंगामध्ये राजा भेट देणार आहे, ज्याला काय मागून घ्यायचंय ते मागून घ्या. समजा कैदी म्हणले राजा येणार आहे म्हणलं काय काय मागाव. प्रत्येकानं आजच्या दिवशी आखणी केली. कोणी म्हणलं बाथरूमला बसायला जागाच नाही. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला आणि एक एक कैदी उठू लागला, मागा काय मागायचंय ते राजा आलाय. पहिला कैदी उठला, म्हणला राजे साहेब देणार आहो की नक्की. राजा आहो म्हणला, काय कमी आहे. तुकाराम महाराज म्हणले राजा याची कांता, माझी इथं काय कमी आहे. चांगलं मागल्या त्यानं म्हणला काय सांगावं, तुरुंग आम्हाला तुरुंगात राहायची काय हौस नाही, पण गुन्हा केलाय म्हणून राहायला, पण व्यवस्था तर चांगली पाहिजेत. म्हणला काय पाहिजे. काय नाही म्हणले, सनस बाथरूमची व्यवस्था नाही पूर्वा. दुसरा उठला, म्हणला तुरुंग चांगला आहे, झोपायला जागा आहे हो, पण चिलटच लय चावालेत. म्हणला मच्छर लय चावालेत, पंख्याची सोय होईल का पूर्वा. तिसरं म्हणला मला घरी मी चांगलं खाटावर झोपत होतो, मस्त झोपा गादीवर झोपत होतो, इथं काय गादी नाही म्हणला, खाट नाही म्हणला, त्याची व्यवस्था होईल का पूर्वा. प्रत्येक जण आपलं आपलंच मागालय. प्रधान म्हणला बघा एकाला तरी सुटायचंय का. म्हणला एक चांगला माणूस ज्याने अपराधच कधी केला नाही असं समोर आलं एक जण. म्हणला आपण अपराध केला नाही, अनावधानानं तुरुंगात आलो, बरं झालं राजा आलाय, मागायचंय मला. त्यानं राजाच्या पुढे आला, म्हणला राजे साहेब खरंच देणार आहो का. म्हणला बाकीच्याला दिलं नाही का. काय नाही म्हणला, मी गुन्हा केला नाही, मला ह्या तुरुंगातून मोकळं करा. प्रधानानं राजाला सांगितलं फक्त ह्या एकालाच मुक्ती पाहिजेत, ह्याला एकालाच मोकळं पाहिजेत, बाकीच्याला काय. अहो राजा द्यायला आल्यावर तुरुंगातून बाहेर काढा म्हणायची अक्कल कुणाला सुचली का. पुरता करू नका, ज्याच्या जीवनात संत दुर्लभ आहे असा संत माझ्या जीवनात आलाय, त्या संताकडे अपेक्षा करायच्या. मला ह्या विषयाच्या द्वंद्वातून, दुःखाच्या द्वंद्वातून, उद्वेगातून मला मुक्तीची अपेक्षा आहे, मला सोडण्याची काहीतरी मार्ग सांगा. हे मार्ग आपल्याला संताला विचारता आला पाहिजे. आणि संतही सांगतात की बाबा हे मार्ग मी तुला निश्चिंतपणे सांगणार आहे, कारण शरीराचा भ्रम नेणे कदा, कारण त्या शरीरावर त्यानं कधीच आपला मोह ठेवला नाही. अशा साधू संताला अनन्य भावानं आपण शरण गेलं पाहिजे. साधू देणार नाहीत का.